चला आता हे थोडंसं लालसर झालेलं आहे. Yes. काय घालायचं? ह्याच्यात पाणी घालून आपण ते शिजवूया. बरं. पाण्याचा अंदाज बहुतेक आपल्याला सविता ते सांगतील. त्यांना तो थोडंसं लागेल. थोडं लागेल. बस आणि उकळी आता त्याला लगेच आली आहे. शिजेल 2 ते. मिनिटात 2 शिजते. मिनिटात बरं. बस आता हे पाणी बघ त्याचं पूर्ण हे झालं आटलंय पूर्ण. आटलेलं हां. आहे. त्याच्यात आता आपण साखर घालणार साखर आहोत. घालायची. ओके. आहे पण. काय अर्थ मला हम्म. फार गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी कमी घालते. पण तुम्हाला आम्हाला आवडतं खूप गोड. सविता ते तुम्हाला आवडतं का हो गोड? हो हो गोड आवडतं. म्हणजे थोडं घाल गोड साखर करू अजून. नाही. अजून 2 चमचे साखर लागेल. हा म्हणजे जवळपास एक अर्धी वाटी. अर्धी वाटी बरोबर. बस लाल भोपळ्याचा गर. गर तो टाकणार आहोत. मिक्स करून मिक्स घ्यायचं. करून घ्यायचा. रंग छान येईल ना पण याला. सविता ताई हे ढवळता ढवळता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत हिंदी मराठी सिनेमे, मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी व्यावसायिक नाटक या सगळ्यातनं कामं केलेली आहेत. मग आता तुम्ही नाटकात परत कधी काम करणार? मला स्वतःला खूप वाट पाहतोय मी जेन्युइनली. कारण दामले सरांबरोबर मी आता त्यांच्याबरोबर काम करताना वेगवेगळे किस्से ऐकतो. हो तर तुम्हाला असं स्वतःला नाही वाटत की आपण परत एकदा नाटकात काम करावं? नाही वाटतं रे पण नाटकाची कमिटमेंट ही वेगळी असते. म्हणजे आतापर्यंत काय होतं लागोपाठ सिरियल करत गेल्यामुळे मी नाटकाला वेळ देणं मला शक्य नव्हतं. बरोबर. पण आता सध्या मी एकच सिरियल करते त्याच्यामुळे मी करू शकते नाटक. बरोबर. म्हणजे करू शकता. करू थोडक्यात शकते. तमाम निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी ही सूचना ऐकून लक्षात घ्या. घ्या की सविता ताई नाटकात काम करू शकतात. त्याच्यानंतर आपण खोबरं घालणार आहोत. ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याचा किस आपण घेतलाय. येस. बर. वरीचा तांदूळ आणि लाल भोपळ्याचा गर हा आता परफेक्ट मिक्स झालेला आहे. झालेलं आहे. येस. भोपळा हा शक्यतो मला सुद्धा फार आवडत नाही. नाही मी खरं किंवा सांगू आपण खात मलाही नाही नाही. आवडत. हां. पण आज त्याला आता जरा बर्फीचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर हां. कदाचित आम्ही तो पटापट खाऊन टाकू असं नाही होईल. पण दुधी भोपळा काय किंवा हा लाल भोपळा काय हा तब्येतीला चांगला असतो आणि बरोबर. वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या खाव्यात असं म्हणतात. झालंय आता व्यवस्थित मिक्स. पुढे काय लागेल? आता आपण जी काजूची पावडर केलेली आहे ती पण टाकूया. बर. म्हणजे ते खाताना कसं असं बर्फीमध्ये लागले पाहिजेत ना काजूचे काप. अजून थोडे घाल, मला आवडतात काजू. आता चारोळी घाल. वेलची पावडर. बरं. आता काय लागणार आहे? जायफळ. जायफळ पाव. ही जरा प्रमाणात घालावी बरं. येस. नाही तर थेट म्हणून पुरणाची पोळी खाल्ल्यावर माझ्यासारखी माणसं तरी झोपतात. जायफळ असतं ना त्याच्यात थोडं. आता काय लागणार आहे? व्हॅनिला इसेन्स आपण टाकूया थोडासा. क्या काही थेंब. बस वा. व्हॅनिला एसेन्स घातला. आता मला वाटतं सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. येस. आता हे कोरडं होत आलंय. हो. सो आपण आपली जी ड्रेसिंगची प्लेट असते त्याच्यावर थोडंसं तूप घालून त्याच्या म्हणजे ग्रीसिंग करून त्याच्यावर थापायची. बरं. आणि त्याच्या बर्फीचं स्वरूप देऊन त्याच्यावर तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील किंवा अजून काही ड्रेसिंग ऍड करूच शकतो आपण. करूच शकतो. खोबरं क्या अजून बात घालायचं आहे. असेल. वा वा. मग तयार होईल लाल भोपळ्याची बर्फी. बरोबर. ठीक आहे. आम्ही ही सगळी कृती करून घेतो. छान वड्या पाडतो, ते सजवतो. तुम्ही पाहून घ्या रिक्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया